थोडं मनोगत नाही याच्यात संपल्या मराठी जे इथे आपण आज शिबिर भरवलेलं आहे याच्यामध्ये आपण सगळे जे 78 पेशंट आज आपण इथे करतो आहोत आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हे करत आहोत. यांनी याच्यासाठी डॉक्टर कांबेडकर आणि आपले माननीय आमदार दीपक सावंत साहेब यांनी सगळे पेन्स घेतलेले आहेत. याच्यासाठी जे काही पैसे पाहिजे होते किंवा सगळ्या गोष्टीची उपलब्धता डॉक्टर सावंत साहेब आणि कांबेडकर साहेबांनी केलेली आहे. आणि इथे आपण सर्व बिना टाक्याची शस्त्रक्रिया करतो. या 78 पेशंटला आपण फेको पद्धत असं म्हणतो, त्यामध्ये टाका लागत नाही किंवा स्मॉल इन्सिजन पद्धत म्हणतो. अशा पद्धतीने आपण याच्यात शस्त्रक्रिया करतो. यामध्ये जवळपास 12 रुग्ण असे आहेत की ज्यांना एकच डोळा आहे आणि बाकीच्या दुसऱ्या डोळ्यात त्यांना दिसत नाही आणि 3 रुग्ण असे आहेत की त्यांच्या 2 डोळ्याला मोतीबिंदू आहे. तर अशा सगळ्या रुग्णांचा आपण शस्त्रक्रिया करतोय आणि या सगळ्यांना आपण डोळ्यामध्ये लेन्स बसवून आज 78व्या वाढदिवसानिमित्त आपण या सर्वांना असं म्हणतो की एवढा चांगला आयुष्य साहेबांना मिळालं. चांदोरे, तळा तालुका, रोहा तालुका म्हणजे जवळजवळ मडगाव, तळा, रोहा मतदारसंघाचे रुग्ण इकडे आलेले. डॉक्टर लाने हे जे रुग्णालयातले नेत्र विभागाचे प्रमुख आहेत आणि त्यांनी अजूनपर्यंत जवळजवळ 75,000च्या वरती नेत्र शस्त्रक्रिया केलेल्या आहेत अशा लेन्स बसवण्याच्या. आणि डॉक्टर लहान्यांचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव येणं जवळजवळ फायनल झालेलं आहे. मध्ये जवळपास 15,000 ते 35,000 रुपये खर्च आणि हा आम्ही इथे टोटली फ्री करत आहोत. इथे जवळपास एका रुग्णामागे 1100 रुपये खर्च होतो. तर ते डॉक्टर सावंत आणि कांबेडकरांनी त्याची सगळी व्यवस्था केलेली आहे आणि म्हणून आपण हे अतिशय चांगली शस्त्रक्रिया ज्याला आपण कॅम्प म्हणू शकत नाही, चांगल्यात चांगल्या रुग्णालयामध्ये जी होते ती आपण येथे करत आहोत आणि त्या रुग्णांना आपण आज रक्तदान देतो. तर हे आम्ही मुंबईत आणलेलं आहे आणि इथं डॉक्टर वैद्यने एक मायक्रोस्कोप दिलेला आहे आणि त्यामुळे हे ऑपरेशन थिएटर चांगलं आहे आणि सुविधा पण चांगली आहे, त्यामुळे आम्ही इथं करू शकतो. आणि त्यांची सर्व जी टीम आहे विशेष डॉक्टर रागिणी पारे यांच्यामुळेच आम्ही हा मोठा कार्यक्रम माणगाव तालुका शिवसेना संघटनेच्या वतीने घेऊ शकलेलो आहोत. सर्व इथले त्यांच्याबरोबर त्यांचे ब्रदर्स आहेत, आरेमोर डॉक्टर्स आहेत, यांनी जवळ 3 दिवस सतत या शिबिरामध्ये मदत करत आहेत, सहकार्य करत आहेत. आपल्या माणगाव पाटील रुग्णालयातल्या डॉक्टर माधुरी कदम त्या ॲनेस्थेटिस्ट म्हणून आता इथे आपल्याबरोबर काम करत आहेत. डॉक्टर वैद्यांचं पण चांगलं सहकार्य आपल्या या कॅम्पसाठी झालेलं आहे आणि अशा पद्धतीने डॉक्टर लहान्यांच्या माध्यमातून या जवळ 78 रुग्णांना बाळासाहेब ठाकरेंचा आता 78वा वाढदिवस आहे आज. हा मुंबईत मोठ्या प्रमाणावर साजरा होतोय, अख्ख्या महाराष्ट्रात साजरा होतोय आणि षण्मुखानंद संध्याकाळला कार्यक्रम आहे. तर आम्ही हे केलेलं काम डॉक्टर लहान्यांच्या माध्यमातून माननीय शिवसेना प्रमुखांपर्यंत पोहोचणार आहे आणि त्याच्यामधून जी संघटना काम करते आणि रुग्णांची आमची एवढीच अपेक्षा आहे की रुग्णांना एकदा दृष्टी मिळाली की त्यांचे आशीर्वाद आमचे शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहावेत आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावं. याच्या सर्वांमध्ये डॉक्टर दीपक सावंत आणि विशेष करून माननीय सुभाष देसाई शिवसेना आमदार यांनी ही संकल्पना आमच्यापुढे मांडून ती आम्ही आता प्रत्यक्षात उतरवली आहे. डॉक्टर लहान्यांच्या टीमशिवाय एवढं मोठं काम आम्ही इकडे करू शकलो नाही.
याची मात्र आम्हाला पुरेपूर खात्री झालेली आहे. हां बोला. माझं नाव गणेश रामचंद्र देवधर. माझं वय 80 चालू आहे. एक ऑपरेशन माझं 5 वर्षापूर्वी झालं होतं आणि दुसरं ऑपरेशन करायला हवं असं माझा नातू बोलला म्हणून वैद्याकडे गेलो. वैद्याने सांगितलं लवकरात लवकर करून घ्या. नंतर सरकारी हॉस्पिटलमध्ये सोय आहे असं कळलं म्हणून तिथे गेलो. तिथे सगळ्या टेस्टिंग झाल्यानंतर सांगितले डायबिटीज आहे, त्यामुळे होणार नाही. नंतर मला एक मित्र भेटले, ते बोलले कामेरकरांकडे कॅम्प आहे, मी ते संपर्क साधला म्हणून आलो आणि संतोषला विचारलं. त्यांनी डायबिटीजची फक्त टेस्टिंग करून या म्हणून सांगितलं. त्यांनी बघितलं साखरेचं प्रमाण आणि त्यांनी अजय मेहतानं विचारून मला काही गोळ्या दिल्या 4 दिवसाच्या आणि त्याप्रमाणे काल बोलावणं केलं. काल इथे उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. तोही मला अत्यंत आवडला. जे विचार आहेत सामाजिक बांधिलकीचे आणि ते शिवसेनेने आरंभलं आहे त्याबद्दल मला एक अभिमान वाटतो आणि म्हणून काल इथे मी ॲडमिट झालो. ऑपरेशन अगदी व्यवस्थित झालं. ऑपरेशन व्यवस्थित झालं. कुठल्याही प्रकारे कसलाही त्रास नाही किंवा इथे कुठलीही गैरसोय झालेली नाही. याबद्दल मी शिवसैनिकांचे आभार मानतो आणि बाळासाहेब ठाकरेंना दीर्घायुष्य लाभो असा आशीर्वाद देतो, कारण त्यांच्यावर मी 2 वर्षांनी मोठा आहे. इंदापूर राणा, वय वर्ष 51. एक पत्रकार आहे. आज या ठिकाणी माननीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा 78वा वाढदिवस आहे. या निमित्त मोफत नेत्र शिबिर आयोजित करण्यात आलं हे आम्हाला कळतात. आम्ही डॉक्टर कानेरकर यांच्याकडे नाव नोंदवलं आणि आज या ठिकाणी कालपासून जो प्रचंड बहुमोल असा प्रतिसाद या नेत्र शिबिराला मिळालेला पाहून मन आमचं आनंदित झालेलं आहे. या ठिकाणी माझं ऑपरेशन उत्तम प्रकारे पार पडलं. कसं झालं ऑपरेशन हे मला पण कळू शकलं नाही. असं डॉक्टर लहाने त्यांचे सर्व हे कामेरकर डॉक्टर या सर्वांचा मी ऋणी आहे. तसेच आज या हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा 78वा वाढदिवस आहे आणि यानिमित्त या हॉस्पिटलमध्ये 78 जणांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर होते. आम्हा सर्वांना जे काय परमेश्वराच्या आणि आपणा सर्वांच्या आशीर्वादाने दृष्टी प्राप्त होईल तेव्हा माझी अशी इच्छा आहे की बाळासाहेब ठाकरेंना सुद्धा या वाढदिवसानिमित्त 105 वर्षाचं परमेश्वराने दीर्घायुष्य द्यावं हीच माझी इच्छा आहे. आणि आम्ही सर्व आपणा या शिवसेना प्रमुखांचे तसेच या ठिकाणी जी आपले आमदार सावंतसाहेब यांनी बहुमोल असं जे काही सहकार्य कार्यक्रमाला केलेलं आहे, त्यांनी या ठिकाणी ॲम्ब्युलन्स सुद्धा या शिवसैनिकांना उपयोगी पडेल अशी देण्याचे जाहीर केलं. आणि या ठिकाणी जे संगणक शिक्षण विभागासाठी संगणक देण्याचे सुद्धा कबूल केलं. हे सुद्धा ऐकल्यावर एक मनाला समाधान वाटलं की खरोखर शिवसेनेचे काही प्रतिनिधी असे आहेत की आपलं सगळं बहुमोल सहकार्य करून तन मन धन अर्पण करून या कार्यक्रमाला जे करतात हे महत्त्वाचं आहे. या ठिकाणी हा जो कार्यक्रम पार पाडला त्यांना ज्यांनी सहकार्य केलं त्या डॉक्टर लहाने साहेब, सौ मॅडम, त्यांचं नाव मला माहिती नाही, पारेख मॅडम, त्यानंतर डॉक्टर जावळे, डॉक्टर वैद्य आणि कामेरकर डॉक्टर आणि इतर त्यांचे सर्व सहकारी यांचा मी शतशः ऋणी राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. बरं कोणाला त्रास आहे?
आपणा सर्वांचं प्रथमतः हार्दिक स्वागत करत आहे. आज या ठिकाणी शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्रबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. त्यांच्या या निमित्त डॉक्टर दीपक सावंत या ठिकाणी आलेले आहेत. ते विधान परिषदेचे सदस्य आहेत आणि याशिवाय शिवसेना वैद्यक पथकाचे ते प्रमुख आहेत. असे हे डॉक्टर दीपक सावंत ज्या वेळेला राष्ट्रामध्ये आपत्ती येते, नैसर्गिक आपत्ती येते, त्या वेळेला त्यांच्या पथकासह धावून जातात आणि त्या ठिकाणी लागणारं जे काही मदत आवश्यक असेल ती मदत ते करतात. असे अनेक प्रसंग या ठिकाणी आलेले आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर लातूरचा भूकंप, भुजचा भूकंप किंवा आपल्या माणगावमध्ये आलेली कावेरीची साथ आणि त्यावेळेला ते आपल्या पथकासह या ठिकाणी आलेले होते आणि त्यांना जेवढं सहकार्य करता येईल तेवढं सगळं सहकार्य केलेलं होतं. आज या ठिकाणी सुद्धा मोफत नेत्रबिंदू शस्त्रक्रियेचा शिबिर जे घेण्यात आलेलं आहे त्याचं आयोजन करण्यामध्ये त्यांचा मोठा स्नेहाचा वाटा आहे. तर अशा ह्या डॉक्टर दीपक सावंत यांची आपण त्या ठिकाणी मुलाखत घेत आहोत. आपल्याला सर्वांना परिचित असलेल्या डॉक्टर निलिमा शिंदे त्या देखील एक सामाजिक कार्यामध्ये नेहमी धडाडीने आघाडीवर असतात आणि अशा ह्या डॉक्टर निलिमा शिंदे आता या ठिकाणी आलेले जे डॉक्टर दीपक सावंत आहेत यांची मुलाखत घेण्याचं कार्य ते करीत आहेत. प्रथम मला वाटतं आपण स्वतःची ओळख करून दिली तर जास्त बरं होईल, कारण आम्ही एक एक प्रश्न विचारत बसलो तर फार लांबत जाईल ते. तर जरा थोडक्यात आपण आपली ओळख करून द्यावी. मी डॉक्टर दीपक सावंत. वैद्यकीय पेशात असलो तरी पण शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने आणि माननीय उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने मी विधान परिषदेचा सदस्य म्हणजेच विधान परिषदेचा आमदार आहे. शिवसेनेची वैद्यकीय सेवा माझ्या हातात आहे. शिवसेना प्रमुखांनी माझ्याकडे ती जबाबदारी दिलेली आहे. तसंच नांदेड जिल्ह्याचा मी संपर्क प्रमुख आहे. मी सामाजिक काही वर्ष मी शिवसेनेचं काम करत आहे. स्थानिक पातळीवरती काम करत आहे. तसंच महाराष्ट्रभर शिवसेनेच्या वतीने मी काम करतो. जेव्हा महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक आपत्ती आली त्यावेळेस शिवसेना प्रमुखांच्या आदेशानुसार आणि उद्धव साहेबांच्या आदेशानुसार मी तिथे गेलो आणि शिवसेनेचा मदतीचा हात म्हणून मी काम केलं. महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर जेव्हा आपत्ती आली आणि जेव्हा शिवसेनेची तिथे गरज भासली तेव्हा शिवसेना प्रमुखांच्या आदेशाने मी तिथे गेलो. केलीत म्हणजे सुरुवातीपासूनच तुम्ही समाजकार्यातच सक्रिय होतात की आधी तुमचं काही व्यवसाय वगैरे सुरू केला होतात आणि त्यानंतर शिवसेनेचं काम सुरू केलं? मी 1978 सालापासून व्यवसायाला सुरुवात केली, पण कॉलेज आयुष्यापासूनच वेगवेगळ्या संस्थांशी आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्थांशी संबंध आल्यामुळे शिवसेना ही 80% समाजकारण करते आणि 20%च फक्त राजकारण करते. या भूमिकेतून समाजकारण जास्तीत जास्त करायला मिळावं आणि शिवसेना प्रमुखांचे विचार आणि शिवसेना प्रमुखांची हिंदुत्ववादी प्रखर विचार ऐकून मी भारावून गेलो आणि त्यामुळे मी शिवसेनेकडे वळलो आणि शिवसेनेमध्येच आपलं उर्वरित आयुष्य समाजकारणाच्या रूपाने घालवावं अशी भावना मनाशी धरूनच शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आत्ताच आपण सांगितलं की जेव्हा राष्ट्रावर आपत्ती आली, मग ते राज्यात असो राज्याबाहेर असो कुठेही देशात आपत्ती आली, तेव्हा तुमचं वैद्यकीय पथक तत्परतेने प्रत्येक ठिकाणी मदतीला धावून गेलेलं आहे. पण जेव्हा राष्ट्रावर आपत्ती नसेल, जेव्हा सगळीकडे शांतता असेल, अशा वेळेस किंवा अशा परिस्थितीत तुमच्या कुठल्या पद्धतीने समाजकार्य चालू असतं? समाजकार्य करायला काही कोणती वेळ लागत नाही किंवा आपत्तीची वाट पाहावी लागत नाही. आज महाराष्ट्रातली आरोग्य समस्या इतकी बिकट आहे तर महाराष्ट्रभर जरी काम केलं तरी वर्षाचे 365 दिवस पुरणार नाहीत आणि दिवसाचे तास देखील पुरणार नाहीत अशी महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक विषय आहेत. कुपोषणाचा विषय आहे, महाराष्ट्रातली प्राथमिक आरोग्य केंद्राचा विषय आहे, महाराष्ट्रातली ॲम्ब्युलन्स व्यवस्था आहे,
महाराष्ट्रातल्या ब्लड बँका आहेत, महाराष्ट्रातल्या नेत्रपेढ्या आहेत आणि महाराष्ट्रातील डॉक्टरांचे प्रश्न आहेत. याचबरोबर सिव्हिल प्रॉब्लेम पण खूप आहेत. अनेक साथींनी हा महाराष्ट्र ग्रासलेला आहे आणि त्यामुळे शहरात असून दे का ग्रामीण भागात असू देत अनेक प्रॉब्लेम्स असतील. महिलांचे प्रश्न असतात, बालकांचे प्रश्न असतात, त्याचबरोबर शैक्षणिक प्रश्न असतात. मेडिकल एज्युकेशन असू देत की पोस्ट ग्रॅज्युएट एज्युकेशन असू देत, या सर्वांमध्ये महाराष्ट्र आज एका विचित्र समस्येतून जात आहे. त्यामुळे जितके आपण प्रॉब्लेम हाताळू तितका मी एक आमदार म्हणून अतिशय कमी आहे. असे अनेक आमदार अशा प्रकारचे प्रश्न हाताळण्यासाठी आज आवश्यक आहे. माझ्या परीने जेवढं आणि शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने जे काही मला आज पद प्राप्त झालंय त्या पदाचा उपयोग करून जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्यामध्ये अग्रेसर भूमिका घेण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहिला. आपण कुपोषित बालकांसाठी म्हणून काम करताय असं ऐकलंय. आत्ताच तुमच्या बोलण्यात सुद्धा ते आलं. तर त्याच्याबद्दल थोडी सविस्तर माहिती द्याल का, की कुठे कुठे तुम्ही त्यांच्यासाठी व्यवस्था केलेल्या आहेत? महाराष्ट्रात कुपोषणाचा प्रश्न साधारणपणे 15 जिल्ह्यातून प्रकर्षाने आपल्याला आढळतो. मेळघाट आहे, नंदुरबार आहे, अगदी मुंबईच्या जवळ म्हटलं तर ठाणा, वाडा मोखाडा आहे. नाशिक जिल्ह्यातील भादली गाव असू दे, त्या मेळघाटातलं अगदी दुर्गम भागामध्ये असलेलं सेमाडोह भाग असू दे, कुपोषणाचा प्रॉब्लेम सर्वत्र आहे. शिवसेनेने एक भूमिका घेतली आहे. आणखीन ज्यावेळी आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब होते त्यावेळी नवसंजीवनी योजना जी राबवण्यात आली आहे ती युतीच्या काळात राबवली. त्यानंतर ही योजना प्रखरतेनं आणि जशी पाहिजे होती तशी राबवण्यात न आल्यामुळे कुपोषणाचा प्रॉब्लेम आज महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रकर्षाने जाणवतोय. शिवसेनेने फक्त टीका केली नाही तर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव साहेबांच्या आदेशानुसार साधारणपणे 6 NICU म्हणजे निओनेटल केअर युनिट, बाल अतिदक्षता कक्षाची उभारणी शिवसेनेमार्फत आम्ही केलेली आहे. वाडा मोखाडा या भागामध्ये म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये साधारणपणे 3 NICU असे प्रायमरी हेल्थ सेंटरला उघडलेले आहेत. तसंच अक्कलकुवा आणि धडगाव या नंदुरबार जिल्ह्यातील भागामध्ये आपण NICU सुरू केलेले आहेत. त्यानंतर मेळघाटातील जवळजवळ 3 ठिकाणी आपण अशाच प्रकारचे NICU तयार केलेले आहेत. आदरणीय उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जो निधी जमा झाला त्या निधीतून हे सर्व NICU तयार करण्यात आलेले आहेत. तसंच मेळघाटसाठी उद्धव साहेबांच्या जोपासना ट्रस्टतर्फे NICU ऑन व्हील्स म्हणजे बाल अतिदक्षता कक्ष हा एका ॲम्ब्युलन्समध्ये सुरू केलेला आहे आणि तशा प्रकारची ॲम्ब्युलन्स मेळघाटात आज कार्यरत आहे. हे करत असताना मेळघाटात मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण होते आहे. विशिष्ट धर्माचे लोक आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन, आदिवासींच्या गरिबीचा फायदा घेऊन, त्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन त्यांना धर्मांतरित केलं जाते असं ज्यावेळी आमच्या लक्षात आलं त्यावेळी त्या आदिवासी लोकांना रोजगार उपलब्ध करून किंवा त्यांचे भूकबळी होऊ नये आणि त्यांच्या असहाय्यतेचा कोणी फायदा उठवू नये म्हणून शिवसेनेमार्फत 500 कुटुंब आपण दत्तक घेतलेली आहे आणि त्या सर्वाची जबाबदारी ही उद्धव साहेबांनी घेतली आहे आणि त्यासाठी आम्ही डे टू डे काम करतोय. तसंच या आदिवासी मुलांसाठी जे मुंबईमध्ये सर्वात उत्तम अशी उपकरणं आहेत तशा प्रकारची उपकरणं या भागामध्ये आपण दिलेली आहेत. अगदी व्हेंटिलेटरपासून तर बेबी वॉर्मरपर्यंत सर्व उपकरणं आहेत. पल्स ऑक्सिमीटर देखील आहेत. अशा प्रकारची अद्ययावत जी उपकरणं आहेत ती दिलेली आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की येथील डॉक्टरांना आपण ट्रेनिंग देण्याची पण जबाबदारी घेतली आहे. तर नुसतं उपकरणं देऊन भागणार नाही तर या डॉक्टरांना ती उपकरणं कशी वापरता येतील याविषयी पण केलेलं आहे. मी एक छोटासा किस्सा सांगतो की कशा प्रकारे या आदिवासी लोकांना याचा उपयोग झाला. तारामुंबरी म्हणून एक गाव आहे मेळघाटामध्ये, अतिशय दुर्गम भागात गाव आहे. आमच्या उद्धव साहेबांनी जी ॲम्ब्युलन्स दिली त्या ॲम्ब्युलन्सविषयी लोकांची अशी इच्छा होती की दुसऱ्या भागामध्ये पण अशा प्रकारची ॲम्ब्युलन्स सर्व्हिस सुरू करावी. म्हणून मी त्या गावात गेल्यानंतर त्यांना असं वाटलं की मी ॲम्ब्युलन्स परत घ्यायला आलो. साधारणपणे 7:30-8 वाजले होते संध्याकाळचे
250-300 माणसांचा मॉब आमच्यावरती चालवत आला. आम्हाला वाटलं की काय होतंय. आमचे सर्व शिवसैनिक आणि जिल्हा प्रमुख होते ते सर्व एकदम सावध झाले. त्यातून एक बाई आली. त्या बाईने मूल माझ्या पायावर ठेवलं आणि त्याने सांगितलं, आपके साथ को बताना कि ये मेरा बच्चा जो जिंदा है वो सिर्फ उनकी वजह से है. अशा प्रकारचे ती बोलली. माझ्या पायावरती ते बालक ठेवलं आणि धसधसा रडायला लागली आणि ये गाव से ॲम्ब्युलन्स हटाना नाही अशी माझ्याकडे मागणी करून ती परत गेली. मी ज्यावेळी उद्धव साहेबांनी ही गोष्ट सांगितली त्यावेळी उद्धव साहेबांनी सांगितले की आपण दुसरी एक ॲम्ब्युलन्स आपण दुसऱ्या भागासाठी देऊ आणि अशा प्रकारे शिवसेनेचं काम तिथे चालू आहे. आजही जर आपण आदिवासी भागात त्या गेलात तर तुम्हाला शिवसेना आणि शिवसेना ही 4च अक्षरं दिसतील. एवढ्या महत्त्वाचं काम शिवसेनेने केलं आहे. विधानसभेत किंवा विधान परिषदेत आम्ही केवळ टीका करून थांबत नाही तर त्यासाठी काय सोल्युशन द्यायला पाहिजे ती सोल्युशन देखील देतो आणि ती सोल्युशन देत असताना आमच्याकडनं देखील आर्थिक हातभार लावतो. हे महत्त्वाचं काम शिवसेनेने केलेलं आहे. खरोखर हा फार स्तुत्य उपक्रम आहे, कारण कुपोषण हे आपल्या भारत देशासाठी एक फार मोठा शाप आहे आणि त्यातून तुम्ही ह्या बालकांना बाहेर काढतायत, त्यांना जीवदान देताय, हे खरोखर फार मोठं समाजकार्य करत आहात. तशाच प्रकारे कुपोषित बालकांमध्ये अंधपणा, अंधत्व म्हणतात, ती समस्या फार मोठ्या प्रमाणात होते. तर आता तुम्ही म्हणालात की तुम्ही जर तिथे गेलात तर तुम्हाला शिवसेना एवढंच ही 4 शब्द सगळीकडे वाचायला मिळतील आणि हे 4 शब्द वाचायला तिथल्या बालकांना तुम्ही दृष्टीदान दिलं, हे फार मोठं कार्य केलेलं आहे. तशाच प्रकारे आजचं जे शिबिर आयोजित केलं गेलेलं आहे या शिबिराला दृष्टी यज्ञ हे नाव दिलेलं आहे. तर हे नाव कुणाला सुचलं आणि कशा प्रकारे हा यज्ञ सुरू केला गेला त्याबद्दल थोडीशी माहिती द्या. आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या 78व्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर कामेरकर साहेबांनी आपल्याला एक कॅम्प हवा आणि तो कॅम्प हा सर्व प्रथम असं ठरलं होतं की तो सर्व ह्याच्यामध्ये फॅकल्टीज असाव्यात. ते सोनोग्राफी असावी, कॅन्सर डिटेक्शन असावा, बालरोगासाठी असावा, स्त्रीरोगासाठी असावा. अशा प्रकारे डॉक्टर कामेरकर साहेबांनी कल्पना मांडली आणि त्यामध्ये डोळ्याची पण आपण तपासणी करू असं ते मला प्रत्यक्ष भेटीमध्ये सांगितलं. त्यानंतर सुभाष देसाई साहेबांनी, आमचे नेते, त्यांनी देखील ही संकल्पना जोरात पुढे आणली आणि आपल्याला काय करता येईल असं मला विचारलं. खरं म्हणजे या विषयावरती मी पूर्वीपासूनच काम करतो आहे. ज्यावेळी सोमय्यामध्ये ऑपरेशन नंतर काही लोकांचे डोळे गेले त्यावेळेपासून मी या विषयावरती काम करतोय आणि विद्यार्थ्यांमध्ये व्हिटॅमिन ए ची कमतरता असल्यामुळे बऱ्याच शाळांतून तपासणी करताना मुलांना चष्मे आलेले पाहिलेले आहेत. त्यांच्या डोळ्याची कार्यशक्ती फार कमी झालेली आढळलेली आहे आणि मग ती मुलं अभ्यासात लक्ष देत नाहीत आणि शेवटच्या बाकावरती बसून त्यांना ते दिसत नाही. ही सर्वत्र समस्या आहे पण ह्या समस्येकडे कोणी गंभीरपणे पाहिलेलं नाही. त्यामुळे ही समस्या देखील हातात घेऊन आम्ही काम केलेलं आहे शिवसेनेमार्फत. मला वाटते पालिका शाळांतून सर्व शाळांतून अशा प्रकारची डोळ्याची तपासणी देखील करण्याचा उपक्रम शिवसेनेच्या त्या शाखेने मुंबईमध्ये घेतलेला आहे. ग्रामीण भागामध्ये अजून अशा प्रकारचा उपक्रम आम्ही हाती घेतला नाही पण माणगावपासून सुरुवात करावी असं ठरलं आमचं. आणि ज्यांना खरोखरच कॅटरॅक्टची ऑपरेशन करण्याची ज्यांची क्षमता नाही आणि ज्यांना अफोर्डिंग नाही आहे आज कॅटरॅक्टचं ऑपरेशन करणं आणि ते देखील फेको इमल्सिफिकेशन या पद्धतीने अत्याधुनिक पद्धतीने करणं हे अतिशय कठीण झालेलं आहे. कारण साधारणपणे बाहेर या सर्जरीला 10 ते 12 हजार रुपये आणि मुंबईत जर केली तर 18 ते 20 हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे अशा प्रकारची सर्जरी आणि शिवसेना प्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त अशा प्रकारचा दृष्टी लोकांना देण्याचा संकल्प आम्ही सोडावा असं आमच्या मनात आणलं. डॉक्टर कामेरकर साहेबांनी आणि डॉक्टर तात्याराव लहाने यांनी जे नेत्रशल्य विशारद आहेत ह्या दोघांनीही ही कल्पना उचलून धरली आणि डॉक्टर लहाने तर यामध्ये गुरु आहेत असं मी म्हणेन. कारण त्यांनी जवळजवळ 91,000च्या आसपास ऑपरेशन्स केलेली. त्यांनी त्यांचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव येण्याच्या उंबरठ्यावरती आहे. फक्त कधी येते, आज येते का उद्या येते एवढीच फक्त आम्हाला प्रतीक्षा आहे. तर डॉक्टर लहाने साहेबांच्या मदतीनेच हे केवळ
होऊ शकेल असं आम्हाला वाटलं आणि तशा प्रकारची संकल्पना मी त्यांच्यासमोर मांडली. तर त्यांनी ताबडतोब ही कल्पना उचलून धरली. ताबडतोब आपली माणसं ताबडतोब इथे पाठवली आणि ही ऑपरेशन्स आम्ही आता माणगाव तालुक्यात झालेली आहे पहिली सुरुवात दृष्टीयज्ञाची. आता दृष्टीयज्ञ हे नाव मला वाटते समर्पक आहे, कारण हा यज्ञाचा अश्वमेध महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून जाईल अशी आमची संकल्पना आहे. मात्र याला शिवसेना प्रमुखांनी आम्हाला संमती देणं आवश्यक आहे. तशा प्रकारची परवानगी घेतल्यानंतरच हे अश्वमेघाचा वारू सदैव पुढे जात राहील आणि त्यांचे आशीर्वाद असणे आवश्यक आहे. तर डॉक्टर कामेरकरांनी ही शुभ सुरुवात केलेली आहे आणि अशाच प्रकारची जर ऑपरेशन्स आज पूर्ण होऊ शकली नाहीत सगळी आणि काही पेशंट आज वेटिंग लिस्टमध्ये आहेत, तर त्या सर्वांची ऑपरेशन्स मुंबईला जाऊन आम्ही करू अशा प्रकारचा संकल्प आम्ही सोडलेला आहे. आणि जे काही आज कार्य केलं आहे त्याबद्दल समस्त तर्फे मी तुमचे आभार मानते. आणि एक शेवटचा प्रश्न विचारते. तो प्रश्न आहे या समोर बसलेल्या मुलांसाठी की दृष्टी चांगली राहावी त्यासाठी मुलांनी काय काळजी घ्यावी, थोडक्यात म्हणजे काय खावं आणि काय घ्यावं. सध्या मुलांना जंक फूड फार आवडते. त्यांना पावभाजी आवडते, त्यांना पेप्सी प्यायला आवडते, त्यांना भेळ खायला आवडते. मुलांनी अशा प्रकारची जरूर खावं, पण त्याबरोबर कारण शेवटी जे काही बाजारामध्ये अवेलेबल आहे आणि बाकीची मुलं जे खातात शहरी मुलांचं अनुकरण करताना आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपले डोळे आपली प्रकृती ही जर उत्तम असतील तरच आपण अभ्यासात प्रगती करू शकू. त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त फळभाज्या खाणं आवश्यक आहे, जास्तीत जास्त फ्रुट्स खाणं आवश्यक आहे, गाजरासारखं फळ खाणं आवश्यक आहे, भाजीमध्ये ते मोडते. तर अशा प्रकारची मुलं काही खात नाही, सॅलड्स खात नाहीयेत, तर ती सगळी खाणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर नियमितपणे आपल्याला दिसत नसेल, फळ्यावरती दिसत नसेल तर मुलांनी ताबडतोब आपल्या शिक्षकांकडे तक्रार केली पाहिजे. आपल्या आईवडिलांच्या ही गोष्ट लक्षात आणून देऊन त्यांनी आपले डोळे तपासून घेऊन केवळ दिसत नाही म्हणून अभ्यासाकडे दुर्लक्ष होता कामा नये. आणि त्यांनी कारण डिस्लेक्सिक मुलांचं प्रमाण देखील आज खूप वाढलेलं आहे. तर अशा प्रकारच्या मुलांनी आपल्यामध्ये जे काही कमतरता असेल ती ताबडतोब समोर आणून त्याच्यावरती उपचार करणं आवश्यक आहे. फारच छान माहिती दिली. मुलांनी सुद्धा काय पथ्ये पाळावीत, काय खावं काय खाऊ नये याबद्दलही त्यांनी सांगितलं. आणि अशा प्रकारचा यज्ञ ते पुढे चालू ठेवणार आहेत. त्यांच्या यज्ञाला आमच्या सर्व माणगावकरांतर्फे शुभेच्छा. आणि आपण या ठिकाणी आलात, मुलाखत दिलीत त्याबद्दल श्री टीव्ही तर्फे आपल्याला धन्यवाद. अरे वा. कारण मला ते मध्ये घालता नाही आला. माणगाव तालुका प्रमुख आज या ठिकाणी आम्ही माणगाव तालुक्याच्या वतीने हिंदुहृदय सम्राट माननीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे त्यांच्या 78व्या वाढदिवसाचं औचित्य साधून माणगाव तालुक्यामध्ये आरोग्य शिबिर, पूर्णतः मोफत असं आरोग्य शिबिर, ज्या शिबिरामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत म्हणजे इम्पोर्टेड लेन्स टाकून अशा प्रकारे शस्त्रक्रिया करण्याचा आम्ही संकल्प केला. जे सारे पदाधिकारी या ठिकाणी आमचे उपजिल्हा विश्वनाथ कामेरकर आहेत, आमचे उपतालुका प्रमुख शरद कदम आणि कुरुंबे आहेत, आमचे उपविभाग प्रमुख आहेत रवींद्र अधिकारी, रामभाऊ मस्कर, किसन तेडगुरे, सगळे आमचे उपविभाग प्रमुख, सगळे पदाधिकारी त्या कार्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने कामाला लागलेले आहेत. आणि माणगाव तालुक्यातील गोरगरीब जनतेला बाहेर 10 ते 12,000 रुपये खर्च करून अशा प्रकारची शस्त्रक्रिया करता येत नाही. आणि म्हणून आम्ही फील्डवर्क करताना आम्हाला खेड्यामध्ये काही लोक बघायला मिळाली की पैसे नसल्यामुळे ते काही ऑपरेशन करू शकत नाही, मोतीबिंदूचं ऑपरेशन करू शकत नाही. म्हणून आम्ही सगळ्यांनी विचार करून हा शिबिर आयोजित केला. या शिबिरामध्ये आम्हाला अपेक्षित नव्हतं एवढं यश. आम्हाला वाटलं 20 ते 21 लोकांचं आपण शस्त्रक्रिया करूया, तर प्रत्यक्षात या ठिकाणी 205 अशा प्रकारचे रुग्ण आम्हाला या ठिकाणी ॲडमिट झाले. आता आम्ही 21 वरून 51 करण्याचा निर्णय घेतला. 51च्या पुढे मग आम्ही असा विचार केला की माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 78वा वाढदिवस आहे, तर आपण 78 रुग्णांचं या ठिकाणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करावी. आणि यासाठी शिवसेनेचे आमदार
डॉक्टर दीपक सावंत साहेब यांनी जे आम्हाला काही सहकार्य केलं किंवा त्यांच्यामुळेच हा यशस्वीपणे आम्ही शिबिर या ठिकाणी करू शकलो. त्याचबरोबर जे हॉस्पिटलचे डॉक्टर TV साहेब, लहाने साहेब, ज्यांनी आज गिनीज बुकमध्ये नाव येण्याच्या दोन मार्गावर आहेत आणि जे 2 दिवस आल्यापासून ज्या पद्धतीने त्यांनी शस्त्रक्रिया केली, आम्हाला सगळ्यांना असं वाटायला लागलं की खऱ्या अर्थाने हे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणारे परमेश्वरच आहेत. अशा प्रकारचं काम त्यांचं आम्ही सकाळपासून बघतोय आणि गेले सकाळी 8 वाजल्यापासून आता 3 वाजेपर्यंत 78 रुग्णांचं ऑपरेशन, बिन टाकायचं ऑपरेशन, लेन्स टाकून या ठिकाणी पूर्ण झालेत. या ठिकाणी रुग्णांचे नातेवाईक सगळे आनंदित आहेत आणि माणगाव तालुक्यामध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारचा उपक्रम माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवशी आम्ही सुरू केलाय आणि डॉक्टर दीपक सावंत यांचे आशीर्वाद, त्यांचं नेतृत्व आम्हाला असं लाभलं आणि त्यांनी आम्हाला कबूल केलंय की फक्त जे काही रुग्ण झाले तेवढे नाहीत, जे शिल्लक अशांचीही तुम्ही नोंदणी करून घ्या. त्यांना आपण जे हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे. शिवसेनाच राजी तुम्ही जे हॉस्पिटलला घेऊन जाईल आणि जे हॉस्पिटलमधून त्याचं मोफत अशाच प्रकारचं नेत्रबिंदू शस्त्रक्रिया आम्ही करू आणि त्याला परत घरी आणून सोडू. म्हणजे तालुक्यामध्ये एकही असा मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी गरीब माणसाला अडचण आणून तो शस्त्रक्रिया झालेली नाही, असा एकही रुग्ण राहणार नाही, अशा प्रकारचा संकल्प आम्ही सोडलाय आणि म्हणूनच आम्ही याला नेत्र यज्ञ असं माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवशी हे सुरू केलेलं आहे. त्या व्यतिरिक्त जे काही आम्हाला सहकार्य लाभलं त्या माणगाव तालुक्यातील सर्व नागरिकांनी, विशेषतः डॉक्टर्स, वकील, सगळे व्यापारी आणि पत्रकार वर्ग या सगळ्यांनी सुद्धा या कार्यक्रमामध्ये आम्हाला चांगलं सहकार्य केलं आणि खऱ्या अर्थाने त्यामुळेच हा कार्यक्रम आम्ही यशस्वीपणे या ठिकाणी पार पडलेला आहे. अशाच प्रकारचं सहकार्य माणगाव तालुक्यातील जनतेने सगळ्यांनी द्यावं जेणेकरून माणगाव तालुक्यात अशा वेगवेगळ्या प्रकारचे आम्हाला सामाजिक कार्यासाठी उपक्रम राबवता येतील आणि ते राबवण्यासाठी अशा प्रकारचे आशीर्वाद माणगाव तालुक्यातील जनतेने आम्हाला द्यावं, अशा प्रकारची नम्र विनंती माणगाव तालुका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने, शिवसैनिकांच्या वतीने मी संपूर्ण नागरिकांना करतो आणि या ठिकाणी माझे या कार्यक्रमाबाबतचे मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेवटी अशा प्रकारचा कार्यक्रम घेणं म्हणजे निधीची गोष्ट आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी मी नथुराम गोडसे बोलतो असं नाटक या ठिकाणी ठेवलं की ज्या नाटकाच्या निधीतून जो काही फंड्स गोळा झाला त्या त्या पैशातून आम्ही अशा प्रकारचा हा शिबिर घेतलेला आहे. आणि ह्या शिबिरात जे नाटक ठेवलं त्या नाटकामध्ये प्रथम क्रमांकाचं ज्यांनी तिकीट विक्रीचं काम केलं, जास्त निधी जमवला ते आमचे ज्येष्ठ विभाग प्रमुख रामू म्हस्कर हे सुद्धा आपल्या या ठिकाणी 4 शब्द मुलाखत दिले. सर्वप्रथम हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्दा करू. आज त्यांच्या 78व्या वाढदिवसानिमित्त माणगाव शिवसेनेच्या वतीनं मोफत जे आरोग्य शिबिर आम्ही भरवला त्याची सर्व कल्पना आमचे नेते चालते साहेब यांनी आपला समज केला. परंतु हे भरवत असताना काही सर्व गोष्टीचा आपल्याला सहज शक्य करणाऱ्या गोष्टी आपण करू शकतो, परंतु पैशाचा हा खेळ सहजासहजी करता येत नाही. म्हणून आमच्या वरिष्ठांनी, आमचे सर्व तालुक्याचे सर्व पदाधिकारी यांच्या संयोजनाने आम्ही नथुराम गोडसे बोलतो हा नाटक कार्यक्रम आम्ही लावला होता. मी काही मोठं काम केलं अशातला काही भाग नाही. एक वरिष्ठांचा दिलेली माझ्या छोट्याशा कार्यकर्ता, शिवसेनेचा एक छोटासा कार्यकर्ता, एक गोरेगाव विभाग प्रमुख या नात्याने माझी जी जबाबदारी वरिष्ठांनी दिली होती ती माझ्या आणि माझे सहकारी गोरेगाव विभागातले माझे शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या सर्वांच्या सहकार्याने जो मला टार्गेट दिला होता त्या टार्गेटाचं मी मूल्यांकन करून ते तिकीटं संपवून ज्यानं ह्या कार्याला हातभार लावण्याचा आम्ही घरोघरी जाऊन ज्याला नम्र विनंती केली, असं कोणी आम्हाला एक लाभार्थी असा की तिकीट घेणारा माणूस असा आढळला नाही की ह्या कार्यक्रमाला कसं मी सहाय्य करू, असा कोणी तिकीटधारक आम्हाला आढळला नाही. हेच आम्ही आमचं भाग्य समजतो. हेच शिवसेनेचं कार्याची पद्धत, इतर नागरिकांजवळ बोलण्याची पद्धत, विश्वासात घेण्याची पद्धत ही आम्हाला सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी 80% समाजकार्य आणि 20% राजकारण या माध्यमातून जेव्हा आम्हाला उपासना दिलेली आहे, जेव्हा आम्हाला मार्गदर्शन दिलेलं आहे, त्या अनुषंगाने आम्ही हा कार्य करू शकलो. एवढंच माझ्या निमित्तानं सांगायचं वाटतं. माणगाव तालुक्यामध्ये शिवसेनेचं नेतृत्व घेतलं. माणगाव तालुका शिवसेना प्रमुख ज्या स्वीकारलं त्या माणगाव तालुक्यामध्ये माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून अगदी मुळापासून शिवसेना वाढवण्याचं ज्यांनी काम केलं ते आताचे आमचे ज्येष्ठ विभाग प्रमुख त्याच्या अधिकारी यांची या ठिकाणी मी विनंती करतो की त्यांनी आपण आपले 4 शब्द या ठिकाणी सांगावे. शिवसेना प्रमुख माननीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या 78व्या वाढदिवसानिमित्त माणगाव तालुक्यामध्ये
मोफत आरोग्य शिबिर नेत्रचिकित्सा हा कार्यक्रम शिवसेना प्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब जनतेला लाभ मिळावा आणि ज्यांची ऐपत नाही कुवत नाही 10 ते 12 हजार रुपये खर्च करून लेन्स बसवून डोळ्यांचं ऑपरेशन करणं शक्य नसल्यामुळं हे नेमकं उपाययोजना मानगाव तालुक्यातील शिवसेनांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर कामेरकरांसह हा एक नियोजन करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच माध्यमातून आजचा कार्यक्रम सोहळा हा शिवसेनेच्या माध्यमातून पार पाडण्यात आला. खऱ्या अर्थानं 78 केसेस आम्ही या ठिकाणी केल्या आणि त्या 78 लोकांचा आशीर्वाद शिवसेना प्रमुखांच्या पदरी पडावा. त्याचबरोबर आम्हा सर्व शिवसैनिकांच्या आयुष्यातला एके दिवस सुद्धा शिवसेना प्रमुखांच्या आयुष्यामध्ये जावावा आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच माता जनतेची प्रार्थना करून मी माझं मनोगत पूर्ण करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. डॉक्टर तात्याराव लहाने यांच्याबद्दल आपल्याला असं म्हणता येईल की गीतेतील उक्तीप्रमाणे कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन. कुठल्याही फळाची अपेक्षा न करता सतत 24 तास काम करत राहणारे आणि त्या काम करत राहण्याचीच आवड असणारे असे हे डॉक्टर तात्याराव लहाने की ज्यांना ज्ञानेश्वरीबद्दल अतिशय प्रेम आहे आणि ज्ञानेश्वरीचे ते गाढ अभ्यासक आहेत. असे हे डॉक्टर तात्याराव लहाने हे जे हॉस्पिटलमधील नेत्र विभागाचे गेली 15 वर्ष विभाग प्रमुख म्हणून कार्य करीत आहेत, काम पाहत आहेत आणि तो विभाग त्यांनी खूप सुंदर केलेला आहे आणि ज्यांची गिनीज बुकामध्ये नोंद होण्याच्या प्रतीक्षेमध्ये जे आहे असे डॉक्टर तात्याराव लहाने यांची ओळख आपण या ठिकाणी करून घेऊया आणि ही ओळख करून देत आहेत आपल्या डॉक्टर निलिमा शिंदे. जे हॉस्पिटलमध्ये गेली 15 वर्ष काम करीत आहात. जेचा नेत्र विभाग जो आहे तो आपण अद्ययावत केला असं ऐकण्यात आलेलं आहे. तर तिथे कुठल्या कुठल्या प्रकारच्या सर्जरीज केल्या जातात? जे रुग्णालयामध्ये आम्ही आज तरी सर्व प्रकारचे शस्त्रक्रिया करतो. जे रुग्णालय हे सगळं चांगलं करत असताना हे टीम वर्क आहे. माझ्या बाजूला ज्या बसल्यात त्या डॉक्टर रागिनी पारेख त्या माझ्या अस्पष्ट प्रोफेसर आहेत. त्यांच्या मदतीनं आम्ही 1994 पासून हा सगळ्यात चांगला भाग करावा आणि लहानात लहान माणसाला गरीबाला जेव्हा बाहेर जावं लागतं जसलोक हॉस्पिटल किंवा बॉम्बे हॉस्पिटल तिथं खूप खर्च येतो. अशा सगळ्या सोयी जे मध्ये उपलब्ध व्हाव्या म्हणून आम्ही त्याच्या मागे लागलो आणि आज आम्ही मोतीबिंदू फेको सर्जरी किंवा स्मॉल इन्सिजन सर्जरी किंवा बेना टाक्याची सर्जरी काचबिंदू डोळ्याचं बदलून आपण त्याला केराटोप्लास्टी म्हणतो तो किंवा पाठीमागचा पडदा सुटला असेल ते किंवा डोळ्याला तिरळेपणा असेल तर अशी कुठलीही शस्त्रक्रिया नाही की जी आपण जे मध्ये करत नाही. मोठ्या मोठ्या रुग्णालयात ज्या शस्त्रक्रिया होतात त्या सगळ्या शस्त्रक्रिया आपण तिथे करतो आणि या करत असताना आपण त्याच्यासाठी जे काही यंत्र उपलब्ध केलेले आहेत तर ही यंत्र असे आमदार खासदार फंड आणि शासनाने मिळून त्यामध्ये आजचा जो कॅम्प ज्यांनी अरेंज केला ते आपले डॉक्टर दीपक सावंत साहेब त्यांनी देखील ह्याला अद्ययावत करण्यासाठी आम्हाला 10 लाख रुपये दिलेले आहेत. तर या अद्ययावतामध्ये असं सगळ्यांनी भाग घेतल्यामुळे आज तो भाग नावारूपाला आला आहे आणि जवळपास दरवर्षी आम्ही सर्व प्रकारच्या 20,000 शस्त्रक्रिया करतो. असं ऐकलंय की हे जे काही जे रुग्णालयातील नेत्र विभाग अद्ययावत झाला त्याच्यात तुमचा सिंहाचा वाटा आहे. तर त्याबद्दल आम्हाला तुमचा फार अभिमान वाटतो. तुम्ही सांगू शकाल का साधारण आतापर्यंत तुम्ही किती शस्त्रक्रिया केल्या असतील? मी आतापर्यंत मोतीबिंदूच्या वैयक्तिक 91,000 शस्त्रक्रिया केलेल्या आहेत आणि माझ्या सगळ्या चमूने मिळून आम्ही 1,56,000 शस्त्रक्रिया केलेल्या आहेत आणि त्या सर्व शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या आहेत. आणि आता गेली आम्ही 8 वर्षे बिना टाक्याच्या शस्त्रक्रिया करतो आणि या शस्त्रक्रिया बाहेर शिबिरात करण्याचं आम्ही पहिल्यांदा सुरू केलं आणि आज भारतामध्ये ते सर्वांनी मान्य केलेलं आहे आणि बिना टाक्याच्या शस्त्रक्रिया सगळीकडे त्या होत आहेत. पण सुरुवात आम्ही जे पासून केलेली आहे किंवा फेकोचं जे तंत्रज्ञान आहे तर शासकीय रुग्णालयामध्ये आम्ही 1995 मध्ये ते सुरुवातीला सुरू केलं आणि आम्ही ते वाढवत गेलो. आज आमच्याकडे आमचा जो सगळा चमू आहे त्या चमूत आमच्या डॉक्टर रागिनी आहे त्या 75 ऑपरेशन करतात आणि रोज आणि त्यांचा हा भारतातला उच्चांक आहे. त्या पहिल्या लेडी डॉक्टर आहेत की ज्या 75 ऑपरेशन ॲट ए स्ट्रेच सकाळपासून संध्याकाळपर्यंत करू शकतात आणि यामुळे मग हळूहळू हा भाग मोठा होत गेलेला आहे. मला वाटतं मध्येच मी डॉक्टर रागिणींचं पण अभिनंदन करते. त्यांनी फार स्तुत्य काम केलेलं आहे. तर डॉक्टर ही जी ऑपरेशन्स तुम्ही केलेली आहेत